नमस्कार. आज 26 मार्च 2026. आजच्या दिनविशेषमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मी श्रीराम बेलनूर आपल्यासाठी दिनविशेष घेऊन आलो आहे 26 मार्च. तर बघा, आजच्या काही ठळक घडामोडी आहेत त्या आपण बघू. सर्वप्रथम आज 1971ला बांगलादेश स्वातंत्र्य झाला होता. म्हणजे पाकिस्तानचे 2 तुकडे आजच्या दिवशी भारताने केले होते आणि बांगलादेशला खऱ्या अर्थाने आजच्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं होतं. आणि आजचा दिवस हा बांगलादेशचा स्वातंत्र्य दिन आहे. पाकिस्तान पहिले 2 होते, एक पूर्व पाकिस्तान आणि एक पश्चिम पाकिस्तान. आणि मग आजच्या दिवशी पाकिस्तानचे 2 तुकडे करण्यात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना यश आलं. पूर्ण जगाचा विरोध असतानासुद्धा त्यांनी पाकिस्तानचे 2 तुकडे केले आणि बांगलादेशची निर्मिती केली. तर आजच्याच दिवशी बांगलादेशला स्वातंत्र्य भेटलं होतं. त्याच्यामध्ये मुक्तिवाहिनीने खूप महत्त्वाचा रोल निभावला. त्याच्यानंतर बघा, लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी कुंदल रोडवर औंधा संस्थानातील रेल्वे स्टेशनच्या जवळ कारखाना चालू केला. मग आता काय कारखान्याचं नाव? किर्लोस्कर ब्रदर्स. 1910 रोजी लोखंडी नांगर, मोट, त्याच्यानंतर अशा काही वस्तू ज्या स्वदेशी असतील आणि त्याचा फायदा भारतीय लोकांना होईल या पद्धतीनं त्यांनी कारखाना चालू केला. तर लक्षात घ्या, स्वातंत्र्यपूर्वीचा हा खूप महत्त्वाचा रोल आहे. तर हा 1910 रोजी हा किर्लोस्करांनी कारखाना चालू केला. लोखंडी नांगराचा जन्म हा कन्सेप्ट तुम्ही शिकलात, तर त्या कन्सेप्टच्या अनुषंगाने 1910ला हा कारखाना बनला होता. त्याच्यानंतर आज आहे जागतिक पर्पल दिवस. आज काय आहे? जागतिक पर्पल दिवस. 2008 पासून हा आपण साजरा करतो. तर इपिल अपस्मार किंवा इपिल पिस ही जी डिसीज आहे, हा जो आजार आहे, या आजाराचा जनजागृतीसाठी हा जागतिक पर्पल दिवस किंवा जांभळा दिवस आपण साजरा करतो. इपिल पिल्स किंवा अपस्मार हा जो आजार आहे, तर याच्यामध्ये जांभळ्या रंगाचं फूल देऊन त्याचा प्रचार केला जातो. त्याच्यानंतर आजच्या दिवशी महादेवी वर्मा ह्या ज्या महान कवयित्री आहेत हिंदी साहित्याच्या, एक स्वतंत्र सेनानी आहेत, शिक्षणतज्ज्ञ आहेत, यांचा आज जन्मदिवस आहे. 1907 रोजी यांचा जन्म झाला होता आणि मृत्यू झाला होता 11 सप्टेंबर 1987. म्हणजे 1907 ते 1987 असा त्यांचा जीवन प्रवास हा हिंदी साहित्यासाठी खूप मोठा योगदान देणारा ठरला. तर 1982 सालीचा ज्ञानपीठ पुरस्कार जे आहे, खूप कमी लोकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, त्यातल्या ह्या एक कवयित्री आहेत, त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. हे त्यांचं कविता संग्रह खूप प्रचलित आहे, फेमस आहे. 1956 साली त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार मिळाला होता आणि मरणोत्तर 1988 साली त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार भेटला. त्याच्यानंतर आजच्याच दिवशी व्लादिमीर पुतिन यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. आता आपल्याला माहिती आहे, पुतिन हे कोण आहे? रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहे. तर रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची अध्यक्षपदी आजच्या दिवशी निवड झाली 2000 या साली. त्याच्यानंतर आजच्याच दिवशी गलवानमधील हेनवल घाटीमध्ये आजच्या दिवशी गौरी देवी यांनी 1974ला चिपको आंदोलन घडून आणलं. आता चिपको आंदोलन काय? तर जे सुंदरलाल बहुगुणांनी जे चिपको आंदोलन घडवलं होतं, त्याच धर्तीवर गौरादेवी यांनी झाडाला आलिंगन देऊन झाड वाचले पाहिजे यासाठी गडवालमधील हेनवल घाटी येथे 1974ला चिपको आंदोलन घडून आणलं. त्याच्यानंतर आजच्याच दिवशी इंदिरा नेहरू व फिरोज गांधी यांचा विवाह 1942ला झाला आणि इंदिरा गांधी झाल्या. पहिले इंदिरा नेहरू होत्या, नंतर इंदिरा गांधी झाल्या. आणि आजच्याच दिवशी पूर्ण भारतभर श्रीरामनवमी ही मोठ्या उत्साहात साजरा केली जाते. हिंदूचे कुलदैवत वैभव प्रभू श्रीराम यांचा जन्म आजच्या दिवशी अयोध्येमध्ये झाला होता, अशी एक कहाणी आहे, अशी एक प्रथा हिंदू समाज मानतो.
आणि पूर्ण भारतभर, हिंदूच नाहीत तर पूर्ण भारतभर, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सगळ्या लोकांचा एक आदर्श देवता जो आहे, हे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आहेत किंवा श्रीराम आहेत. यांचा आज जन्मदिवस पूर्ण भारतभर नाही, पूर्ण जगभर साजरा केला जातो. आत्ताच अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलेलं आहे आणि त्या राम मंदिराचा सोहळा पूर्ण जगाने पाहिला. आणि या पार्श्वभूमीवर सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा, राम जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिनविशेष तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. जे मुलं कॉम्पिटिटिव्हची तयारी करतात त्यांनी बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं चॅनल, आणि रोज 5-6 ठळक घडामोडी ज्या आहेत त्या तुम्ही अभ्यासायच्या आहेत. ओके, धन्यवाद.